मी 15 वर्षाचा असणार, फार जिद्दी. मला जे पाहिजे ते मी काही करू शकतो, त्या जिद्दीसाठी पळणारा माणूस. माझ्या आयुष्यात जिद्द जी आली आहे ती 15 ते 16 वर्षापासून आलेली आहे. काय पाहिजे ते मी हासिल करू शकत होतो आणि करत बी होतो. एका माझ्या मित्राने त्याच्या भावाने दुबईहून चांगला टेप रेकॉर्ड आणला. त्याचा आवाज खूप सुंदर होता. मला आवाज तो आवडला. फक्त मी त्याची एकच तारीफ केलेली की तुझा हा टेप रेकॉर्ड खूप छान आहे, त्याची साऊंड क्वालिटी खूप छान आहे, मला लय आवडला. त्या पोराच्या डोक्यात काय आलं का माहित नाही, ती साऊंड त्याने बंद केला. मला राग आला, चीड आली. तेव्हा त्याच्या भावाने तो 400 किंवा 300 रियालला आणला असेल टेप रेकॉर्ड. माझ्या डोक्यात तो बसला. त्याला म्हणलं तुझ्या हे भावाने कुठून आणला? तर म्हणला दुबईहून आणला. ठीक आहे, मी कोशिश करतो. त्या विचारांनी मला झोप नाही दिली. चिडलेला व्यक्ती होता. सकाळी उठलो, घाटकोपरमध्ये एक पासपोर्टची दुकान होती. 200 रुपयात पासपोर्ट बनवला. पासपोर्ट बनवून 2 महिन्यात आला. जायचं कसं? पैसे नव्हते. आपण होतो मजूर. तो टेप रेकॉर्ड 300-400 रियालला भेटत होता तेव्हा असेल 5,000 1,000 रुपयाला त्यावेळेस. पण ती भूक होती. ती टेप रेकॉर्ड आणायची तर तिथूनच आणायची. पासपोर्ट काढल्यानंतर आता जायचं कसं? 40,000 ते 50,000 लागत होते त्यावेळेस. मी काही विचार नाही केला. फक्त माझ्या डोक्यात तो टेप रेकॉर्ड मला पाहिजे. त्यासाठी मी तिकडे गेलो. 3-4 बिशा टाकल्या. 4 बिशा टाकल्या. 2 महिन्यात किंवा 3 महिन्यात उचललो. एजंट धरून तो सौदी अरबला गेलो. आईला सांगितलं थोडंफार तू फेड, थोडंफार मी फेडतो. कमाई सुरू झालेली तिकडे. पहिल्याच पगारमध्ये तो टेप रेकॉर्ड घेतला. मन भरूस तर ऐकलं. नंतर कळालं की त्या माणसाने अगर मला ठसन नाही दिली असती तर मी इथपर्यंत पोहोचलो नसतो. म्हणून म्हणतो जिद्द हवी. टेप रेकॉर्ड घेतला, वाजवलं, कर्जही फेडलं, घराची संकटही गेले. आज आमचं व्यवस्थित आहे. पैसा बी होता, इच्छाही भरपूर पूर्ण झाली. त्यासाठी म्हणतो मित्रांनो, जिद्द हवी. जिद्द नसेल तर तुम्ही काही करू शकणार नाही. वयामानाने माणसाचं प्रॉब्लेम येणारच नाही. त्यासाठी आपलं जिद्द निर्माण करा आणि जिद्दीसाठी पळा. हेच आपलं वय आहे. बाय बाय.